लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। या अनावरणाच्या प्रसंगी पुतळा बसवणी समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे तसेच सातारचे नगराध्यक्ष अमोलजी मोहिते आणि सातारा शहरातील पदाधिकारी, संघटना तसेच सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उभं केलं होतं आणि आता आपण वाटेगाव विषयी जे विचारलं त्याविषयी मी आपल्याला अत्यंत अभिमानानं सांगेल, नुकतेच 5 एकर जागा महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याचा त्या ठिकाणी माझाही स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा आहे आणि आता त्या जमिनीसाठीचं लागणारं बांधकाम आणि चांगलं स्मारक व्हावं याचं टेंडर लवकरच निघणार आहे। समाज कल्याण खातं त्या ठिकाणी सक्रिय आहे। मी आत्ताच गवई साहेबांशी पण बोललो। मी संपूर्ण माझ्या समाजाच्या वतीनं आणि सगळ्या 59 जातीच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी विनंती करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर अबगड वर्गीकरण कुठल्याही समाजाला न दुखावता व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि अशा पद्धतीनं अबगड वर्गीकरण झालं तर सगळ्याच समाजाला आणि तळागाळातल्या समाजाला फायदा होईल। पण आज सातारा जिल्ह्यातील सर्व मंडळींचं, खास करून या समितीचं कौतुक आहे। अत्यंत देखणा असा या ठिकाणी स्टॅच्यू अण्णाभाऊंचा साताऱ्याच्या मुख्य ठिकाणी आपण बसवला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। धन्यवाद। आपण सतत वर्गीकरणाच्या आधीही वेळोवेळी मी 1.5 वर्षापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून माझ्या सगळ्या समाज बांधवांच्या आशीर्वादाने गेलो, तेव्हापासून अबगड विषयीचा सातत्यानं मी पाठपुरावा करतोय आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठीही विधिमंडळात मी याच्या आधी बोललेलो आहे आणि सातत्यानं बोलत आहे। प्रकाश आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्र शासनाला अबगडी वर्गीकरणाचा अधिकार नाही, हा केंद्राला आहे, तर याबाबत आपलं म्हणणं काय? लक्षात घ्या की माननीय आंबेडकर साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांचा अभ्यासही चांगला आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निकाल दिला त्या निकालावर अनुषंगून अनेक राज्यामध्ये हे उपवर्गीकरण लागू झालंय आणि त्या बेंचमध्ये स्वतः भूषण गोगोई सुद्धा होते। त्यामुळे त्या उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या जो निर्णय दिलाय त्याला अनुषंगून हे उपवर्गीकरण या ठिकाणी लागू झालं पाहिजे इतर राज्याप्रमाणे, अशी आमची भूमिका। शेवटचा प्रश्न, अण्णाभाऊ साठे महामंडळाचं भाग भांडवल 1000 कोटी व्हावं यासाठी आपण काही जोरदार प्रयत्न करणार आहात? खरं तर कालच या भागभांडवलाविषयी मी पाठपुरावा स्वतः केला आणि जवळजवळ जे अनुशेष होता तो भरून काढण्यासाठी त्यातली छोटी रक्कम जवळजवळ 70 कोटी रुपयाची रक्कम कालच ती शासन हमी मंजूर करून घेतली आहे आणि त्याचं काल मी प्रेसलाही सांगितलं। परंतु हा अनुशेष जो 2014ला भ्रष्टाचार झाला होता त्याच्यानंतर महामंडळ जे बंद पडलं होतं 7/21 मध्ये जवळजवळ हा 1000 नाही 2000 कोटीचा जो बॅकलॉग आहे तो निदान 1000 कोटी जरी निघावा यासाठी नक्की येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न होईल। ओके, ठीक आहे, थँक्यू। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री शिवराजजी चौहान साहेब तसेच सातारचे लोकप्रिय आमदार व कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच युवकांचे आयडॉल, गोरगरिबांचे कैवारी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सर्व पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज 15 मे 2026 रोजी शाहू चौक येथे लोकार्पण सोहळा झालेला आहे। त्यामुळं मी सर्व शाहू नगरवासियांना या लोक अनावरण सोहळ्याचे शुभेच्छा देतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो। तसेच ज्यांनी या कार्यामध्ये माझ्यासोबत काम केलेलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। तुम्ही केलं वाटतंय? नक्कीच मी केलेला माझ्या मनाची संकल्पना होती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शाहू चौक येथे पूर्णाकृती पुतळा असावा आणि ती जी संकल्पना होती ती आज 100% पूर्ण झालेली आहे। त्यामुळं खरं तर मी अभिनंदन माननीय अभिजित बापट साहेब, मनोजजी शेंडे, माधवीताई कदम तसेच आत्ताचे नगराध्यक्ष माननीय अमोलजी मोहिते साहेब तसेच आत्ताचे उपनगराध्यक्ष DG बनकर साहेब आणि आत्ताचे जे नगर परिषदेचे सीओ आहेत दळक साहेब यांचंही मी मनापासून आभार आणि अभिनंदन मानेन। तसंच सातारा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी
आणि अधिकारी वर्ग यांचंही अभिनंदन आणि आभार मानले. काय सांगाल, आज पुतळ्याचं अनावरण झालंय, कसा कसा क्षण अनुभवताय तुम्ही? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळा याचं अनावरण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिवराज सिंग चौहान यांनी केलं. आज या सोहळ्याला त्यांच्यासोबत मला उपस्थित राहता आलं याचा मला आनंद वाटतोय. साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवले, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवली आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एक बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक या पाईकाला एका थोर पुरुषाला आज न्याय मिळाला असं मला वाटतंय.